मॅटर दाबणार तितकाच वाढणार. अजित पवारांना हटवावेच लागणार. पार्थ पवारांचा नवीन घोटाळा, दिल्लीहून आदेश. केंद्रात तशी अजित पवारांची गरज नाही. एक कुबडी बाजूला करणे शक्य. नेमकं घडलंय काय? एका बाजूला अजित पवार सत्तेत टिकून राहण्यासाठी धडपडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटात बेचैनी आहे. कारण कुबड्या हटवायच्या या विधान अमित शहा यांनी केले आणि त्यानंतर राजकीय हालचालींनी वेग घेतला. 2019 ते 2024 दरम्यान महाराष्ट्रात जे घडतंय आणि चालले आहे ते सगळे इगो बेस्ड होते. पण आता दिल्लीच्या दिशेने बोट दाखवलं जातंय. कारण निर्णय कुठे घेतला जातोय हे सगळ्यांना माहीत आहे. शिंदे गटाला वाटतंय आम्ही एवढं सगळं केलं, मुंबईवरून मातृश्री हटवली, सत्ता टिकवली, मग अजित पवारांची एवढी गरज का? पण दिल्लीचं गणित काहीतरी वेगळं आहे. अजित पवार हे फक्त सत्ता स्थिरतेसाठीच नव्हे तर शिंदे गटाचं बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी सुद्धा वापरले आहेत. आता मात्र खेळ उलटतोय. अजित पवारांच्या गटात अंतर्गत नाराजी वाढली आहे. काही आमदार थेट शरद पवारांशी संपर्कात आहेत. सुप्रिया सुळे अजूनही अजित पवारांचा बचाव करतायत. हे सगळं काहीतरी मोठं सूचित करतं. शरद पवारांनी 2024 नंतर जाहीर केलं होतं, सगळं झालं गेलं, आता पुढे पाहू. पण या शांततेच्या मागे वादळ आहे. काका पुतण्या दोघेही आपापले मते मांडतायत. एक सत्ता सांभाळतोय, दुसरा वेळेची वाट बघतोय. दरम्यान पार्थ पवारांचा जमीन व्यवहार प्रकरण पुढे आलं आणि त्यातून अजित पवारांची अडचण अजून वाढली. कारण ते सत्तेत असताना निष्पक्ष चौकशी होईल का हा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे अजित पवारांवर राजीनाम्याचं सावट आहे. अजित पवारांचा महायुतीत टिकून राहणं आता कठीण दिसतंय. एकीकडे हिंदुत्ववादी नेते संग्राम जगताप यांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी भाजपात अस्वस्थता वाढली आणि आता भाजप स्वतःला वाचवण्यासाठी हिंदुत्वावर कोणाशी तडजोड नाही असं सांगते. म्हणजेच अजित पवारांना बाहेर काढणं सोपं झालं आहे. मात्र इथेच ट्विस्ट आहे. अजित पवार बाहेर पडले तर त्याचा फायदा कोणाला? शरद पवारांना. कारण मग पुढे पुन्हा एकत्र येणं ही गोष्ट शक्य होते. म्हणजेच पुढील काही महिन्यात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ निश्चित आहे. शेवटचं महत्त्वाचं, कोर्टाचा निर्णय काहीही असो, राजकीय निर्णय आधीच घेतले जातात आणि मग कोर्टात त्याला आधार दिला जातो. त्यामुळे जसं म्हटलं जातं, सुनावणीपूर्वीच निर्णय फिरला. तर मित्रांनो, पुढच्या काही आठवड्यातच तुम्हाला राजकीय पातळीवर मोठे बदल दिसतील. अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळ्यांच्या इक्वेशनमध्ये काहीतरी मोठं घडणार आहे. आणि असाच खेळ सुरू झाला आहे आणि अंतिम फेरी अजून बाकी आहे. जर तुम्हाला असं माहितीपूर्वक विश्लेषण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण पुढे येणार आहे आणखी स्फोटक माहिती. जय महाराष्ट्र.